हा चित्रपट म्हणजे काल्पनिक गोष्ट असून यातील पात्रे वास्तविक नसली तरी आपलीशी वाटणारी असतील. अशी पात्रे कुठे भेटली तर तो योगायोग असेल, त्याचा कुठल्याही व्यक्तीशी किंवा प्रसंगाशी संबंध नाही. मुंबईची लाईफलाईन जिला म्हणतात त्या लोकल ट्रेनचं सीएसटी पासूनचं 24वे स्टेशन, मुंबईलगतचं एक उपनगर. हे आहेत श्री आनंद वेलणकर. मूळ नागपूरचे, पण स्कूल ऑफ आर्ट्स मधून फोटोग्राफी करायला म्हणून मुंबईत आले. नंतर वडिलांच्या ओळखीनं मंत्रालयात PR डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागले आणि सोयीचं म्हणून डोंबिवलीत स्थायिक झाले. आता वेलणकर टिपिकल मध्यमवर्गीय डोंबिवलीकर होऊन राहिले. का हो, तुम्ही बरे तयार झालात सिनेमाला, तेही मराठी सिनेमाला. टॅक्स फ्री आहे क्या? नाही नाही, चांगली फिल्म आहे. मॉल मध्ये पार्किंग आहे का? काय ग? अरे आज पार्किंगचे 30 रुपये घेतात हे लोक. उगीच 30 रुपये का द्यायचे? इथे रात्री ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. चला चल चल. अनंताने बायको सुद्धा नागपूरचीच गेली, पुढे बघ. हद्द. अगदी आई वडिलांच्या पसंतीची. या. सांभाळून ना. अहो, हा शर्ट बघा ना. पुढच्या आठवड्यात श्रीभाऊजींचा बर्थडे आहे, त्यांना हा शर्ट शोभून दिसेल ना. माझ्या खिशाला नाही दिसणार. चला. अहो, तुमचा छोटा भाऊ आहे तो. 35 वर्षाचा झाला, आता कसला छोटा आहे. चलो चलो. का सौभाग्यवती उज्ज्वला वेलणकर. मिडल क्लासमध्ये बायको जर नोकरी करत नसेल तर घरचं काम तिला करावं लागतं, आणि जर नोकरी करत असेल तरी घरचं काम तिलाच करावं लागतं. गोल्ड या सिल्वर? सिल्वर वाला कितना आगे? फर्स्ट रो बाकी आहे सर. अहो, मागचं घ्या. जवळून पाहिलं ना तर डोळे खराब होतात. ही मल्टिप्लेक्स मध्ये पहिली रो पण खूप मागे असते. पण दोन्ही परिस्थितीत घरात राज्य तीचच चालतं. अच्छा, गोल्ड देना. कॉम्बो ऑफर दूं क्या सर? ये क्या होता है? पप्पा, कॉम्बो ऑफर. सर, और 70 रुपए में आपको कोल्ड ड्रिंक और पॉपकॉर्न भी मिलेगा. नहीं नहीं चाहिए. अंतरा वेलणकर. मराठी भाषेचा स्वाभिमान असलेले लोक सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्येच घालतात. आय एम इन 4th स्टँडर्ड. नाही नाही, साधच द्या. मिडल या साइड वाली? अहो, हं. तो काढा ना, कसं दिसतंय. तुम्हा बायकांना ना आपल्या नवऱ्याची कुठलीच गोष्ट आवडत. तर ही गोष्ट आहे एका मध्यमवर्गीय नायकाची. छान. तांबा पितळची सामग्री पितांबरीचे चमकाय. आपल्या अंतराला पण मॉडेलिंगचा चान्स मिळाला पाहिजे ना. नाही बाबा, नजर लागते. काय नया पीतांबरी शाइनिंग पाउडर दे. काका, कशाला फालतू खर्च करतोस? अरे फालतू काय? तिचं हसणं बघितलं. पैसे वसूल. तू तिला डोक्यावर बसून ठेवलेस. तू पण मला अजून डोक्यावर बसवलेस की. तुम्ही स्कूटरनी आला? कुठे पार्क केली? रस्त्यावर. लॉक केली ना? हा. हा. मी स्कूटर लॉक केली ना. हं? स्कूटर लॉक केली ना. मला काय ठाऊक. कुठे चाललायस? टॉयलेट. आत्ता आत्ता तर फिल्म जस्ट सुरू झाली आहे. त्याची काय वेळ असते का?
कसली गॅरंटी वॉरंटीची वार्ता करतो तू? कसली गॅरंटी, कसली वॉरंटी? हा? अरे मी माझे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे त्याला दिलेत, त्याला मदत करायला. अरे दादा, मदत केली ना मदत तुम्ही, मग हे टाकदारी यांची. अरे हे बघ, परत जर तू त्याच्याकडे पैसे मागायला गेला थांबा. तर तू वापस आपल्या घरी नाही येणार, डायरेक्ट स्मशान घाटात जाशील. पण मला पैशाची जरूरत आहे. अरे आता काय जरूरत आहे तुला पैशाची? हा? बुड्ढा झालाय तू, इतक्या पैशाचं करणार काय तू? अरे असं कसं बोलतोस तू? बघा ना, जेव्हा त्याला गरज होती तेव्हा काकांनी पैसे दिले ना त्याला. हा. आता काकांना गरज आहे तर त्यांनी पैसे द्यायला पाहिजे. हे बोले, विसरून जायचा, पैसा विसर आता, नाहीतर तुझे हातपाय तोडूनशी तुझा हॉस्पिटलचा खर्चा वाढवेन. चला रे, हात. चला तुम्ही वरती चल. जेव्हा त्याला गरज होती तेव्हा काकांनी पैसे दिले ना त्याला. आता काकांना गरज आहे तर त्यांनी पैसे द्यायला पाहिजे. आओ, आप श्रीभाव जी को कल रात की बात मत बताना. हाँ, आहो काय बोलते मी? मला काही अवॉर्ड मिळालाय का की मी सगळ्यांना सांगत बसेन? काल रात्री जे झालं ते तुम्हाला सांगितलं का नाही? हो, तुला समजलं कसं? अरे टीव्हीवर दाखवतायत. काय? काय? हा, हे काय, मला तर याच्यामध्ये दादासाहेबांचीच काहीतरी चाल वाटते. मला वाटलं तुला काल रात्रीच कळलं असणार. ए, तूही त्या मीडियावाल्यांसारखं बागडू नकोस. काही झालं तरी दादासाहेब, मी वाचलंय पेपरमध्ये, खून त्या केशवनाथच्या बेनामी फ्लॅटमध्ये झाला. कॉलगल आणि केशवनाथचे नग्नावस्थेतले फोटो मिळालेत. केशवनाथ गायब आहे. यात दादासाहेब कुठे आले? दादासाहेब इज अ डेव्हिल. हा, तुझ्यासारख्या काही भक्तांसाठी तो भगवान आहे, कुठेही असू शकतो. हे टिपिकल लोकल ट्रेन वाला पॉलिटिक्स आहे. रोज डोंबिवली ते वेटी मी हेच ऐकत असतो. ए, वीटी नाही, सीएसटी. हा, तेच ते. टीव्ही न्यूज मध्ये किंवा न्यूजपेपर मध्ये फोटो बघून पॉलिटिशियनला नाही ओळखता येत काय? मी ना तुला एकदा दादासाहेबांसमोर उभा करतो. मान वर करून बघायची हिंमत नाही होणार तुझी. अरे काल रात्री इथे पण काय राडा झाला म्हणे? आहो, चहा. आणि तू कुठे होतास काल रात्री? मी क्लायंटकडे होतो. काल त्यांची टॅक्स असेसमेंटची डेट होती ना, मग पूर्ण रात्र ऑफिसमध्येच. मग फोन नाही करतायत? हा, मी, तुझा फोन का स्विच ऑफ होता? अहो, ही लॉटरीची तिकीट आहेत ना? नाही, ही जुनी आहे. पॉकेटमध्ये ठेवली. बघा ना भाऊजी. दादा, कशाला करतोस हे? खूप चीप दिसत रे. चीप काय त्यात? अरे नशिबाने पैसे मिळण्यात चीप काय? मैं कोई रिश्वत तो नहीं लेता. तुझे रिश्वत देगा कौन? कधी कोणी ऑफर तरी केली आहे का? दिली तरी नाही घेणार मी. कधीपर्यंत? 20 रुपये, 200, 2000, 2 लाख, चल 2 करोड नाही घेणार. एखाद्या कामाचे जर कोणी 20 करोड दिले तर जिंदगी निकल जाएगी तुम्हारी. 20 करोड देखने को नहीं मिलेंगे. कमावणं तर सोडूनच दे. आपण स्वतःला फकीर समजतो, पण ऍक्च्युली ना आपण भिकारी आहोत. काय? अरे तूच नाही, आपण सगळेच. असं समज अख्खी डोंबिवली. काय बोलतोयस तू? आता तूच विचार कर, आयुष्यातली किती वर्ष तू मंत्रालय ते डोंबिवली आणि रिटर्न फक्त ट्रेनमध्ये घालवलेस? कर कॅल्क्युलेट. कधी विंडो सीटचं स्वप्न, विंडो सीट मिळाली की इन्क्रीमेंटची स्वप्न, बेसिक, डीए, अलाउन्स, काय? मग काय आपण असंच राहायचं का? हा, नशिबाने मिळालं तर काय वाईट आहे? नशिबाने पैसा नाही, अपॉर्च्युनिटी मिळते, ती दिसली पाहिजे. दैव देतं आणि कर्म नेतं, असं उगाच नाही म्हणत. या काका, काल रात्री तू कुठे गेला होतास? मी घाबरले होते. का? काय झालं बेटा? काल रात्री एका माणसाने पप्पाला ढकललं आणि पप्पा पडला. का? चल चल,
टिफिन दे लवकर. हा 9:20 निघून जाईल. सावंतच्या स्टुडिओत पण जायचंय वाटेत. हा झालंच. आणि तो कुठे आहे? कोण? श्री भाऊजी. हा? हा श्री भाऊजी तर बिनधास्त आहेत, घाबरत नाहीत कुणाला. लग्न नाही झालं ना त्यामुळे. झालं असं तर कळलं असतं भीती काय ते. हं, तो तर लग्न करायलाच घाबरतोय. जाओ. तो काल पाहिलास ना, मराठी सिनेमात पण रोमांस झालाय. हं? आपलं तर किचन रोमांस पण काय. हं? जा पळा तिच्या मागे. कोणाच्या? ती आहे ना माझी सोबत. कोण? 9:20 भागो उसके पीछे. चल 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 चल. आता का घड्याळाच्या काट्याने रोमांचा फुगा फुटला? चॅलेंज नको देऊ सर. हो हं. हो. ठीक आहे चल, मी नाही जात आज सुटली. हं? का? आता का हा? अरे अरे तेरे को कितनी बार बोला है, गोविंद को बोल इधर टेम्पो मत खड़ा कर. मेरे को इधर गाड़ी निकालने में तकलीफ होता है. अरे तू सुनता क्यों नहीं है? किधर है गोविंद, किधर है? इसको बोला नहीं तो मैं सोसाइटी में कंप्लेंट करूंगा. अरे हो जाएगा, चिंता मत कीजिए. सावंत, हां. हे कालचे दहीहंडीचे फोटो आहेत. हं? बघ यातले तुला उपयोगाला आले तर. हां, बरं झालं तू आलास. या मिसेस दीक्षित. नमस्ते. 24 तारीख संडे है. यांच्या घरी फंक्शन है. वही ये अनंत वेलणकर. मैंने अभी बोला ना, ये बड़े अच्छे फोटोग्राफर हैं. ये आएंगे आपके यहाँ पे फोटो निकालने. ओके ठीक है, चलती हूँ. ये पूर्ण आहे. स्लीपिंग पार्टनर. अरे म्युन्सिपाल्टी वाला आहे. मिळून खाल्ले तरच हजम होतील ना. ते सोड, ये तू. संध्याकाळी भेटूयात. 9:20 पकडायची. 9:20 बर. और 6,000 ये अगले महीने से 50 रुपए से भाड़ा पड़ने वाला है. मैं कितने साल से गाड़ी लगा रहा हूँ. तू मेरे को वेलणकर नहीं बुला सकता है? तुम्हारे नाम से ज्यादा तुम्हारा नंबर याद रखना लीजिए. हैंडल लॉक नहीं किया. तुम्ही अजिबात काळजी करू नका. येत्या महिन्यापासून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमच्या अडचणी मला सांगा. देशपांडे सॉलिड माणूस आहे एकदम. मानलं पाहिजे. मंजूर झाले आहेत. अरे ही सगळी ड्रामेबाजी रविवारी का नाही करत यार? रविवारी तू इथे येशील का? अरे तो देशपांडे आपल्यासाठीच तर काम करतोय ना. वेलणकर तो न्यूज आहे का? तो केशवनाथ झोल निघला. मला तरी वाटतं त्याला फसवलं गेलंय. एक मिनिट. माझी पण ठेव. केशवनाथ सारख्यांकडून ही उमेद नव्हती. अरे तू तर असं बोलतोय जसं त्याला लहानपणापासूनच ओळखतोयस. कोई ऑनेस्ट नहीं है, कोई ऑनेस्ट नहीं है. पब्लिक को किसी की पड़ी है ही नहीं. कोई ऑनेस्ट नहीं है. अरे एकदा माणसाच्या हातात पॉवर आली ना की ऑनेस्टी बिनेस्टी सगळं हवाहून जातं यार. हे नाही पण आपला देशपांडे त्याला एक्सेप्शन आहे. एकदा त्याच्या हातामध्ये पॉवर येऊ दे, मग बघ. मग बघ काय, मग बघ. मग तो बघणार पण नाही. पाटारी के ऑफिस के सामने अनशन पे बैठा था. तीसरे दिन ही पाटारी डर गया और वो करप्शन का केस रीओपन करना पड़ा उसे. समझे? एखाद्या कामाचे जर कोणी 20 करोड
ए वेलणकर, हॅलो. हे काय होतं रे तुला असं? तू डॉक्टरला का नाही दाखवत? नाही काही नाही. नहीं 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 कभी कभी एकदम ऑफ हो जाता है तू. नाही असं काही नाही. लक्ष दे स्वतःकडे. ठीक आहे सर. जय हिंद सर. काय वेलणकर, हा रे, 5 पेनड्राईव्ह आहेत. कडकोळकडून काही आलं नाही का? हे सगळे दहीहंडीचेच असतील. काल काही इम्पॉर्टंट सरकारी फंक्शन तर नव्हतंच ना. सगळे पोलीस दहीहंडीच्या बंदोबस्तात गुंतले असतील. ठीक आहे, बघतो मी. नको मला. जा म्हटलं ना. हेलो राकेश, सुन. हाँ मिले ना, उसी के लिए मैंने फोन किया है. अच्छा सुन, वो पेन ड्राइव की एक और कॉपी है क्या कल के फोटोज की? डिलीट कर दी? अरे कमाल करता है. एक ही मेमोरी कार्ड है क्या? नहीं प्रॉब्लम कुछ नहीं है. अगली बार जब भी डिलीट करेगा ना, मुझसे पूछ कर डिलीट कर. नहीं कोई प्रॉब्लम नहीं. अच्छा सुन, तेरे साथ कोई और था क्या फोटो निकालते वक्त? अकेला? अच्छा नहीं अच्छा है. प्रॉब्लम ठीक है. नहीं तो कोई था नहीं ना तेरे साथ? हाँ ठीक. अरे तुम्ही मागितलं होता ना. अच्छा, काय झालंय तुम्हाला? लक्ष कुठे तुमचं? नाही काही नाही. श्रीधर कुठे? म्हणजे तुम्ही ऐकतच नाही आहात. मगापासून काय सांगते तुम्हाला. अहो आनंद भाऊजींना हार्ट अटॅक आलाय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. आपल्या आनंदला अटॅक आलाय? काहीच कळेनाचं झालंय. श्री भाऊजी तिथेच गेलेत.
सीमाचा फोन होता. बोलत कमी होती, रडत जास्त होती. श्रीला फोन करू का? अहो त्याचा फोन लागत नाहीये, आउट ऑफ रेंज आहे. हा. हे बघ श्रीचाच आहे. हा श्री बोल. हा अच्छा, मग मी येऊ का? अच्छा, अरे तुझा फोन लागत नाहीये. हा हा ठीक आहे मग कर ना तू. हा हा चल. तुम्ही जाताय ना पुण्याला? श्रीधर म्हणत होता की येण्याची गरज नाहीये, मी एकटा पुरेसा आहे. यांची ना पुण्याला शिफ्ट होण्याची आयडियाच मला पसंत नव्हती. मी तर तेव्हाही म्हटलं होतं की डोंबिवलीला सेटल होऊया. अरे बचपन की दोस्त आहे हम. टीचर तर नेहमी कन्फ्यूज व्हायची, आनंद कोण आणि अनंत कोण. अगं श्रीधरला सांगायला होतं पैशाची गरज पडली तर. अहो श्री भाऊजींना हे काही सांगायची गरज नसते, ते एटीएम मधून काढतील लागले तर. हा. हा घाटे साहेब, साहेब आहेत का? माझं एक काम होतं. नाही मी येतोय, माझं काम आहे, येतो. अरे वेलणकर, काम आहे माझं महत्वाचं. अरे मी विचारलं साहेबांना, ते म्हणाले आज नको, मराठवाड्याला जात आहेत ना, त्या चौधरीच्या लफड्यात मीडिया जाम सतावतीये. नंतर हा ठीक आहे. अरे अरे वेलणकर, अरे ऐक तर. साहेब. काय वेलणकर, अर्जंट काम काढलं? डिस्कव्हरी चॅनलचा अवॉर्ड मिळाला की काय वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी? नाही साहेब, एक काम होतं. माझे आज साहेबांपर्यंत पोहोचतात ना साहेब? काय आहे? बघा ना साहेब. घाटे, वेलणकरला अँटी चेंबर मध्ये बसव. काय रे, हा हुकलायस का? बोल, काय पाहिजे?
त्याच्या काय कॉपीज? नाही साहेब. बोल, तू काय घेणार? मी काही नको साहेब, मी आत्ता चहा घेऊन आलोय. येड्या, मी ह्याच्याबद्दल बोलतोय. नाही साहेब, काही नको साहेब. मी विचार केला ह्याच्याबद्दल, खूप विचार केला. रात्रभर झोप नाही आली. साहेब, मी तुमचा फॅन आहे. या राज्याला तुमच्या लिडरशिपची गरज आहे. पॉलिटिक्समध्ये होतच असतं साहेब. तुम्ही नसतं केलं तर त्यांनी केलं असतं. म्हणूनच मी डायरेक्ट तुमच्याकडे आलोय. म्हणजे कुठल्याही चुकीच्या माणसाच्या हाती लागता कामा नये. बरं केलंस. पण काय आहे ना, जोपर्यंत तू काही घेत नाहीस तोपर्यंत विश्वास नाही बसत. इमानदार माणसाची भीती वाटते बाबा. द्यायचंच असेल तर तुमचा पर्सनल फोन नंबर द्या. गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेन. स्मार्ट आहेस. तू डोंबिवलीत राहतोस ना? हां. ये मग, मुंबईत ये. पाहिजे तिथं फ्लॅट घेऊन देतो. दादर, बांद्रा, कुठेही. पण पैशाची व्यवस्था पण होऊन जाईल. टेन्शन नको घेऊ. नाही साहेब, तिथेच ठीक आहे मी. काय एकदा डोंबिवलीत राहिलात ना का मग दुसरीकडे कुठे मन नाही लागत. खरंच काही नको. काही लागलं तर मी मागून घेईन. म्हणूनच तुमचा फोन नंबर मी. म्हणजे तुला कॅश नाही, एटीएम कार्ड पाहिजे? काय नाही, जे काय आहे ते आत्ता घे आणि हा विषय इथंच संपव. नाहीतर नाही साहेब, मग फोन नंबर पण नको मला. काही नको मला. बस तुमचा आशीर्वाद असू द्या आणि विश्वास ठेवा. ही बाब ह्या अँटीचेंबरच्या बाहेर नाही जाणार. ती कम्प्युटरच्या भाषेत बोलतात ना, कंट्रोल आल्ट डिलीट, ही डोक्यातनं काढून टाकली मी गोष्ट. भरोसा करा साहेब. ठीक आहे, जातो. हो साहेब. आपला फोन बोंबलतोय. हॅलो. हां, काय? तू राकेश बद्दल बोलतोयस का? हां. कसं? टेम्पोने उडालं? बाईकवर होता का? अच्छा. कुठल्या हॉस्पिटलमध्ये?
अहो उठा. काय झालं? हा काय होतंय का हो? कालपासून काय बोलत नाही आहात आणि काय पेन ड्राईव्ह म्हणत होतात आणि काहीतरी फोटो बद्दल बोलत होतात. कोणते फोटो? अहो काय शोधताय? दादा अहो दादा अहो काय झालं? दादा काय होतंय? काय झालं श्री? अहो अहो पाणी. श्वास घे. अहो पाणी. दादा पाणी घे. पाणी 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 घ्या. अरे ईसीजी तर नॉर्मल आहे, बीपी लो आहे. काही शॉक बसलाय का? तुझ्याकडे त्याची काही कॉपी आहे का? ठेवायला पाहिजे होती का? दादासाहेबांना तोच संशय असेल. मग आता काय करायचं? तू एक चूक केलीस. पैसे मागायला हवे होतेस. अशा लोकांना इमानदार माणसांचीच भीती वाटते. दादासाहेब सुद्धा हेच बोलले होते. वर तू त्यांचा पर्सनल फोन नंबर पण मागितलास. अरे ते तर असंच, म्हणजे मला वाटलं काही छोटं मोठं काम पडलं तर. आता कळतंय चुकलंच माझं. दादा सांभाळून. म्हणजे तुझ्या जीवाला काही धोका नाहीये, पण म्हणजे उज्ज्वला एक कप चहा मिळेल का? आज थोडं फ्रेश वाटतंय. अहो 2 दिवसापासून म्युन्सिपाल्टीचं पाणी 24 तास येतंय. अंतरा तर शॉवरनी आंघोळ करून गेली आहे. अरे वा. अहो आपण सत्यनारायणाची पूजा घालूया का? अनंत वेलणकर. हो आपण पेस्ट कंट्रोल आज जा रे. अरे पण मी कुणा पेस्ट कंट्रोल वाल्याला नाही बोलवलं. काय झालं? अरे आपण मंत्रालयात काम करताना. हा तर मंत्रालयात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी पेस्ट कंट्रोल करायचं आहे. अहो पण मला कसं नाही ठाऊक? अरे तिकडे बघ ना. बघतो सर. तुम्ही 2-3 दिवस सुट्टीवर होतात ना? 2-3? अरे मंत्रालयात डिसिजन व्हायला सालभर निघून जातं. 2-3 दिवसाचं काय? अरे तो कॉम्प्युटर खोल ना. हो हो. अरे कॉम्प्युटर का? आपल्या कर्मचाऱ्याचं घर, पेस्ट कंट्रोल आणि पर्सनल कॉम्प्युटर व्हायरस फ्री असला पाहिजे. वहिनी आपण चिंता नका करू, आम्ही सगळं ठीक करतो. आपण बाहेर बसा, नाहीतर त्रास होईल. हा भरपूर घरं साफ करायची आहेत. भरपूर. या या तुम्ही बाहेर. वहिनी तुम्ही पण या. तुम्ही नका चिंता करू, आम्ही सगळं सांभाळून घेतो. तुम्ही बसा निवांत. अरे दरवाजा का बंद केला यांनी? काय कळत नाही काय? कसं कोणाच्या घरात घुसतात? कोणाला सांगू का? बोलू का? हा नको नको असू दे. हो अंतराची स्कूल मधून यायची वेळ झाली आहे. मी जाऊन येते. तुम्ही थांबायचंच. पण तुम्ही लोकांनी त्यांना आत येऊच कसं दिलं? ते लोक गेले. चल मी बघतो कोण आहे. कोणीच तर नाहीये. गेले का ते? पत्ता नाही लागला. मी इथेच उभा होतो, मला कळलं नाही. बघतो मी. असे कसे कुठे जातील? स्वस्ति नस्ता अरिष्टो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु मंगलकार्य सिद्ध्यर्थं स्वस्ति तिलकधारण विजय अभय आयुः आरोग्य. 5 किलो तोंडली पण द्या. अजून काय? फरस बी घ्यायचे का? नको असू दे. वांगी घेऊ का? घे. ताजी येत नाही. हो ताई. अरे बाईक
अरे स्कूटर माझी. अरे अरे माझी स्कूटर आहे. ओ अरे थांबा अरे थांबा. माझी स्कूटर आहे. अरे उचलतायत. अरे ऐक. थांबा. साहेबांशी बोलायचं. अहो, साहेब, ती माझी गाडी आहे. हो का? रॉंग पार्किंग केलं होतं, चौकीत नेऊन घेऊन जा. अहो पण अरे, चला, चला. डोंबिवलीमध्ये कधीपासून काय व्हायला टाइम लागलं? करताय? और साहेब ऐकून तरी घ्या. साहब का गाड़ी नीचे उतारो. ए, अरे उतरावं लवकर. साहब गाड़ी ले लो ले लो ले लो. किती वर्ष झाली रे तुला नोकरी करून? हा? अरे अजून खूप सर्व्हिस बाकी आहे. घे. इतकी वर्ष सरकारी नोकरी करतोस तू, काय कमावलंस? पहिली गोष्ट, ही आयडिया तुझ्या डोक्यात आली कुठून? मी आणि धंदा करायचं काय तुला? फोटोज काढायचे आहेत ना यार. या फोटो असाइनमेंट्स मी नाही घेऊ शकत आता. पण मी नोकरी नाही सोडू शकत यार. काय बोलतोयस तू? मग नको सोडू नोकरी, ती पीएल घे. तुला ट्राय करायला काय जातंय? काय माहिती ना, कोणाकोणाच्या नशिबात पैसा उशिरा लिहिलेला असतो. कदाचित हीच तुझी सुरुवात असेल. हा, बघूया. हो काका, हा टेम्पो कुठे गेला इथला? तो काय तिथे समोर लागलाय. त्या दिवशी गोविंदला कोणी दम देत होता, हा टेम्पो नाही लगाने का म्हणून. अच्छा. हा, अगले गुरुवार दे देतो. जी. अरे वेलणकर आता आती हूँ. हाँ. हाँ बोल. हाँ. ते कालच्या ऑफर बद्दल श्रीधरशी बोललोय मी. बरं केलंस. तो तुला योग्य सल्ला देणार. यात चहा पिऊया. अरे क्या वेलंकर साहब, ये ना चहा पिऊन जा. नाही, संध्याकाळी येतो मी. आता निघायचंय. येतो मी. कौन सा प्लॉट बोल रहा है तू? शिलपटा गेला का तुला तो हॉटेल मिळेल. हा हा, वो भोईर का. हा, त्याच्या बाजूचा तो विनी जरा देसा आहे, देत नाही. अच्छा. अरे तो प्लॉट कमलाकर देसाईंचा आहे. कस्टम्स मध्ये काम करतात ते. वेलनकर साहब, आप जानते हैं उसको? हाँ, मैंने उनका ट्रांसफर मंत्रालय से कराया था, तब से वो मेरे दोस्त बन गए. सिर्फ दोस्त बना लिया? अरे ट्रांसफर का कुछ दिया नहीं क्या? अरे जरा बोलो उसको, जगह सड़ रही है और इसको जरूरत है. हाँ, इसका बेटा वहाँ गैरेज डालना चाहता है. आप डील करा दो, आप भी कमाओ. क्यों? नहीं, कमवायचं काय नाही, कोणाचं भलं होत असेल तर काय. मी अरे साहब आपका दोस्त है वो, कुछ बोलो ना. अरे दूसरों का भला होता रहेगा वेलनकर, खुद का भला सोचो. साहब प्लीज करो ना. मैं करता हूँ ना बात. मजाक है क्या? जगह अच्छी है. अरे सावन भाई, खाली 10 लाख का तो सवाल है. खाली 10 लाख? अरे यहाँ कभी कभी 30-40 हजार के लिए भी मारामारी होता है. देख ले, मौज चांस है. आज 10 लाख लगाएगा, अगले साल तक 2 करोड़ पक्का. 2 करोड़? 100%. हाँ. चल सोच ले, लेकिन फास्ट. अगले 3-4 दिन तक हुआ तो हो सकता है. चल सावन भाई आओ जू. कोण होता रे? हा? सर डिलिव्हरी कधी मिळेल? उद्या संध्याकाळी. ओके. हा सावंत, हा कोण होता? कोण? वेलणकर. मस्त मौका यार. तू 10 लाख लावलेस ना, तर नेक्स्ट इयर 2 करोड नक्की. कसं? अरे एवढा पैसा जागेतच असणार ना. नाशिक जवळ आहे, 25 एकर. कालपर्यंत 2 लाख पण किंमत येत नव्हती. आज त्याचा भाव 10 लाख आहे. उद्या 2 करोड होईल. अच्छा, एक आता जी गेली ती रेग्युलर कार्ड पाहिजे तिला. काय नाव सांगितलं? गायतोंडे. 20 पासपोर्ट साईज पाहिजेत आणि बाकी सगळे आय कार्ड साईज. हे ऍडव्हान्स आहेत त्याचे. तू जर 5 लाख लावलेस ना, तर आपण दोघं मिळून ती जमीन विकत घेऊ शकतो. हे तू अजून तिथेच अडकलास? मग एक गोष्ट ध्यानात ठेव, पैसा पैसेवाल्यांकडेच जातो.
तुला प्रॉव्हिडंट फंडातून लोन वगैरे नाही मिळणार का? तू इतका सिरियस आहेस? वेलणकर 2 करोड. तुला माहिती आहे 2 करोड काय असतात ते? हा यार, कधीतरी डेअरिंग करायलाच हवे. पण आता पीएफ मधनं पैसे काढायचे म्हणजे कमीत कमी हप्ता 15 दिवस तर जातीलच. आणि मी आता सुट्टीवर पण आहे. या 2-3 दिवसात नाही झालं तर कोणी पण फांदा मारून निघून जाईल यार. चल छोड ना यार, तसेही स्टुडिओ मधनं मला चांगले पैसे मिळतात. बस खुश. हे घे. प्रत्येक मराठी माणसाच्या घराबाहेर पाठी लागलेली असते. माणसानं नेहमी समाधानी असावं. 15,000 लेते जा बेटा, तुम्हारे आने से बरकत हो रही है. क्या बात है वेलणकर. माझा डिसिजन चुकत नाही कधी. थँक्यू. वेलंगर साहब. अरे आप एक मिनट. आइए आइए. कहाँ? आइए आइए, एक मिनट तो आइए. आइए आइए अरे आइए. कुठे? अरे आओ तो सही. कुठे घेऊन आलात अरे तुम्ही? बैठो बैठो बैठो. काय चाललंय? हाँ, बताता हूँ. बैठो बैठो. अरे बैठो 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 बैठो. अरे बहुत इम्पोर्टेंट काम है. काय आहे? लो यू नो. हे काय आहे? पैसा यू नो. तो मी ओ कितने पैसे? कितना है? गिनो 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 गिनो. कितना है? 1 2 3 4 5 लाख. बराबर. गिनो गिनो. लो उसको क्या बोलो है? पैसा मिल गया. कौन? बोलो बोलो पैसा मिल गया. बोलो. पैसा मिल गया. अनंत वेलणकर. 5 लाख. कट हो गया. कोण आहे? कसले पैसे आहेत? काय चाललंय? अरे वो आदमी का डील हो गया ना. देसाई ने वो प्लॉट उसको बेच दिया. मैं बोला वेलणकर साहब का कमीशन निकालो. उसने फट से निकाल के दे दिया. उसका पैसा? हाँ. इतना? अरे 2% के हिसाब से इतना ही होता है. हाँ मतलब थोड़ा पैसा मैंने रखा है. आज हक से दारू मांगता है. दारू पिला. नहीं मैं नहीं पीता हूँ. ऐसा नहीं करने का. आज खुशी का मौका है कि नहीं? आज नाराज नहीं करने का. नहीं नहीं देखो थोड़ा सा पी लो. नहीं, थोड़ा नहीं, सा. नहीं, हाँ? नहीं, नहीं. अरे रेडी मिक्स है. कुछ समझेगा नहीं. कुछ समझेगा नहीं. लो थोड़ा सा. नहीं, कम नहीं, हाँ, मैं पिलो 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 पिलो. थोड़ा सा थोड़ा सा. हाँ थोड़ा सा थोड़ा सा. चांगले होते की. अँजिओप्लास्टी सक्सेसफुल पण झाली होती. अचानक स्ट्रोक आला. म्हणतायत ब्रेन मध्ये ब्लड क्लॉट आलाय. ऑपरेशन करावं लागेल. रिस्क आहे म्हणतायत. म्हणाले पॅरालिटिक होऊ शकतात. $5 लाख खर्च सांगितला. समजत नाही काय करावं. कोणा शत्रूवर अशी वेळ येऊ नये. सासूबाई म्हणाल्या अनंत भाऊजींना भेट. ते नक्की मदत करतील.
वेलणकर, आयुष्यात असा मोका सोडलास तर पैसा कधी कमावणार? आपण त्यांना मदत करायला हवी. कुठून आणणार पैसे? 5-10 हजार असते तर दिले असते, पण इतके पैसे कुठून आणायचे? माझ्याकडे आहेत 1.5 लाख. FD मोडायला लागेल बिफोर मॅच्युरिटी. तुला तुझं फ्युचर नाहीये का? तूच म्हणाला होतास ना, पैसा पैशाकडेच जातो. अरे हा, तुम्ही सीमाला रडताना नाही पाहिलं. उसकी हालत देखते ना तो आप भी. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा लोक सिंगापूर, मलेशिया, पटायाला जातातच ना. रोज टूर्स आणि ट्रॅव्हलची ऍडव्हर्टाइजमेंट बघतेसच ना तू. आपल्यावर वाईट वेळ कधी आली? वाईट दिवसांकरता. अडीअडचणीला फक्त पैसेच कामाला येतात. आपण ती नाशिकची जमीन घेऊन टाकू. मस्त व्ह्यू आहे ना इथे. बापरे, एवढ्या उंचीवर घर? का थकलास? भीती वाटली. हा, उंचीची भीती तर वाटतेच, पण आजकाल ते म्हणतात ना, डर के आगे जीत है. त्याचीच तर भीती वाटते. याला एकच इलाज आहे, सोचणे का नाही. हे तू बोलतोस? ती लोकल ट्रेन बघ, इथून किती छोटी दिसते, एखाद्या रेषेसारखी. कधी त्या ट्रेनच्या खिडकीतून असे टॉवर्स बघायचो आणि विचार करायचो की किती घरं म्हणतायत आणि इथे कोण राहायला येणार आहे. अंतरा, अगं डोळे बंद करून का चालतेस? लागेल कुठेतरी. सगळं घर तर रिकाम आहे, कसं लागेल? या आपल्या 2 बेडरूम्स आहेत. आहो आहो, लवकर उठा. आहो उठा ना, उठा. काल रात्री ना मी एक स्वप्न पाहिलं. आपलं ना एक नवीन घर, आणि मी अशी काय बघतेस? काहीतरी बदललंय. मिशा काढल्या ना, टोचत होत्या ना. 8 वर्षाची मुलगी आपल्याला. मग काय, तूही अजून तशीच आहेस, 10 वर्षापूर्वीचीच. तीच रात्र. अहो, मी काय सांगते तुम्हाला, काल रात्री ना मला स्वप्न पडलं. ते खरं होत आहे. खरं होत ते. 6 महिन्यात पोझिशन मिळेल, मग आपण सगळे शिफ्ट होऊ. दादा, नीट विचार केलायस ना तू? अरे मी म्हंटल ना, सोचणे का नाही, चालत राहायचं,
वर चढत राहायचं. पण दादा एवढे पैसे कुठून आले? अच्छा, तू अजून तिथेच अडकलायस तर. अरे मी एक जमीन विकत घेतली होती नाशिक जवळ. आता ती कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्ये आली आहे. 8 महिन्यापूर्वी मी ती 5 लाखात विकत घेतली होती. आता 65-70 लाख मिळतील त्याचे. आणि हा फ्लॅट तर मी 2 लाखात बुक केला आहे. बाकीचे पैसे सगळे 8 महिन्यापूर्वी जेव्हा आनंदला ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती, बरोबर? अरे तू कशाचा संबंध कशाशी लावतोस? आपल्यावर कोणी कधी मेहरबानी केली का? अरे आपल्या जीवावर तेव्हा बेतलं होतं का? आणि दादा आपण आपल्या माणसाला नाही मदत करणार तर कोण करणार? अरे कसला समाज? उद्या जर तुला काय झालं तर उज्ज्वला पैसे मागत फिरेल दारोदार. त्या आनंदचं काय झालं? तो गेला ना कोमामध्ये. न इधर का ना उधर का. त्याला वेळेवर पैसे मिळाले असते तर. श्रीधरचं म्हणणं आहे की पैसाच सर्वस्व नसतं. बरोबर बरोबर आहे. पण ते सगळं पैसा कमवून झाल्यावर मनशांती वगैरे, बँक बॅलन्स असतो, लाईफ सिक्युअर्ड असतं, मग मनशांती ऑटोमॅटिकली याला वेळ लागत नाही. त्याच्यासाठी विपश्यनेला वगैरे जायची काही गरज राहत नाही. बस आपलं बँक पासबुक दाखवायचं. नाही तरी सुद्धा कोणाला जायचं असलं तर जा, स्पिरिच्युअल टुरिझम करा. वेलणकर हे फ्लॅटचं सोड. हे आपलं टेंडर पास झालं ना तर 1 वर्षात बंगला होईल तुझा. बंगला. काय बंगला? ते रेती बंदरचं. अरे काय काय झालं काय त्याचं? चल एकदा बघूनच येऊ. कुठे? तिथेच जाऊन बघ. बघ पैसा काय करू शकतो ते, आणि लोक पैशाचं काय काय करतात ते. संभाल के चलाओ. संभाळो. कुठे होतास रात्रभर? तुझा फोन पण आउट ऑफ रीच होता. दोघे कुठे आहेत? कशा आहेत? वहिनी ठीक आहे. आणि अंतरा? डोक्याला मार लागलाय, बेशुद्ध आहे. ब्रेन स्कॅन केलाय, अजून रिपोर्ट नाही आलाय. अरे तू अंतरा उज्ज्वल. उज्ज्वला उज्ज्वला उज्ज्वला. डॉक्टर डॉक्टर. वहिनी डॉक्टर. मला अंतराकडे जायचं. प्लीज आत्ता घेऊन चला. मी घेऊन मला जातो तुला. अंतराकडे थोडा आराम जायचंय. करा. मला वॉशरूमला जायचंय. चल ये आराम. आराम आरामात जा. अंतरा शुद्धीवर आली आहे. अरे वा. पण काय?
यस डॉक्टर। मिस्टर वलेनकर, देयर इज अ प्रॉब्लम। वैसे बच्ची तो होश में आ गई है, हाँ। तो उसका बाकी सब भी ठीक हो जाएगा, लेकिन उसकी आंखों की नस जो है वो दब गई है और उसकी वजह से वो देख नहीं सकती। वो क्या अंधी हो? नहीं नहीं नहीं, म्हणजे आयुष्यात तिला नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं है। उसका तो इलाज तुम्ही काही करा डॉक्टर, तुम्ही कितीही पैसा खर्च करा, मैं आप चिंता मत करो उसकी बिल्कुल। देखिए डॉक्टर काय बोलतात ते ऐका आधी, तुझ्या पैशाची मिजाज नंतर कर। उसका इलाज, उसकी दवाइयां चालू रहेंगी, उसकी आईसाइट भी वापस आ जाएगी, लेकिन वक्त ही एक इलाज है। बस भगवान से प्रार्थना करो कि उसकी दबी हुई नस वापस खुल जाए। बस एवरीथिंग विल बी ऑल राइट, डोंट वरी। दादा हे काय चाललंय? अजून काय काय भोगणार आहोत आपण लोक? मी काही गैर नाही करत आहे। कोमात आहे आनंद। होते ना तुझ्याकडे पैसे, होते ना तुझ्याकडे पैसे, आणि तू काय केलंस? त्याची हाय लागली मला। तो तर माझा दोस्त आहे, तो कशाला माझं वाईट चिंतेल? तू त्याचं वाईट केलंस ना? केलंस ना त्याचं वाईट? आता तुझ्या कर्माची शिक्षा ती बिचारी अंतरा भोगणार आहे। उज्ज्वला, काका कुल्फी नाही आणली? सॉरी सॉरी, आत्ता घेऊन येतो, ठीक आहे? श्री भाऊजी, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं। आता जेवूनच जा। नको, पिठलं भाकरी बनवते ना। ठीक। अरे वा, आणि दादा? हॉटेलमधून मागवतात। अगं कमाल करतेस। हे काय, श्रीधर आज पहिल्यांदा बंगल्यावर आलाय? हे पिठलं भाकरी का बनवलीस तू? काहीतरी वेगळं चांगलं बनवायचंस। मीच सांगितलं तिला। एनी ऑब्जेक्शन? काय आता काय झालं हसायला? का रे, या बंगल्यात हसायला मनाई है का? वहिनी, याद है हम पहली बार आपके घर आए थे अंबाझरी? कितना हसे थे। दादासाठी आलेलं तुझं 24व स्थळ असेल। मी सांगितलं दादाला हे स्थळ रिजेक्ट करायचं। दादा म्हणाला का? मी म्हटलं अजून एक स्थळ बघितलं तर क्वार्टर सेंचुरी होईल। 25 वेळा कांदे पोहे खायचा रेकॉर्ड। पण तुला बघून दादाची विकेटच गेली। त्या दिवशी चतुर्थी होती आणि तू कांदे पोह्याऐवजी साबुदाणा खिचडी पेश केलीस। आता साबुदाणा खिचडी आमच्या दादाचा वीक पॉइंट। मी खाता खाता दादाला विचारलं, बढिया ना? दादा बोली बहुत। मी म्हंटल अजून थोडी तिखट चालली असती। दादा दचकला, मला म्हणाला अरे तू कोणाविषयी बोलतोयस? मी म्हंटल मुलगी तर रिजेक्टच करायची आहे, मी खिचडी विषयी बोलतो बाबा। दादाचा चेहरा बघण्यासारखा। ये उस एरिया का नक्शा है। महानगर पालिका और नगर परिषद दोनों इस एरिया के ओनरशिप के बारे में कुछ नहीं जानते हैं। बोले तो नो मैन्स लैंड है। यहां अपने पॉलिटिकल दोस्तों को साथ में लेकर कुछ बनाया जा सकता है।
एक सैटेलाइट प्रोजेक्ट। भाभी थोड़ा पानी चाहिए था। जी। सादा। अभी तक पानी नहीं दिया क्या मेहमानों को? कब सुधरेगी तू? नहीं ठीक है भाभी, आप अपना काम कीजिएगा। अरे काय का काम, पण ठन के घूमती रहती है बस। पण तो देशपांडे मध्ये येणार, तो म्युन्सिपल इलेक्शन मध्ये तिकीट मागतोय ना, प्रेशर आणतोय तो। देशपांडे चांगला माणूस है, एकदम साफ। अरे यहाँ अच्छे आदमी की नहीं, अपने आदमी की जरूरत होती है। पर लेकिन अपना आदमी भी तो अच्छा आदमी होना चाहिए ना। हाँ अच्छा ही होगा, लेकिन अपने लिए। पॉलिटिक्स में जो अपने लिए अच्छा, वही सबसे अच्छा। पण इथे देशपांडे दादासाहेबांना भारी पडणार आहे। अरे दादा साहब का मास्टर स्ट्रोक देखा नहीं क्या? कल डोंबिवली चेंबर ऑफ कॉमर्स की मीटिंग में मेट्रो रेल का अनाउंसमेंट किया दादा ने। एक तीर में दो शिकार। वहां जगह के भाव बढ़ने से बिल्डर लॉबी खुश, और यहां मेट्रो आने से पब्लिक खुश। बिल्डर लॉबी से नोट और पब्लिक से वोट। कहा गया तेरा वो देशपांडे है? दादासाहेबांचा मतलब काही असो, पण पब्लिकला त्याचा फायदाच होईल ना। अरे घंटा फायदा होगा। मेट्रो विट्रो कुछ नहीं बनने वाली, सिर्फ दादा साहेब की इमेज बनेगी, इमेज, और देशपांडे की डैमेज हो जाएगी। दादासाहेब पब्लिकला फार उल्लू बनवत आहेत, देशपांडेच जरूरी है। तो क्या कर रही इधर? चल अंदर जा। अनुमति वेलनकर, देशपांडे को टिकट नहीं मिलना चाहिए, और तुम उसको सपोर्ट नहीं करोगे। अरे यार, पण हा माणूस मला सरळ नाही दिसत आहे। का? आपल्या बायकोबरोबर व्यवस्थित वागत नाही म्हणून? वेलणकर, तू फक्त तुझं बघ। तू आत्ता ज्या पोझिशनला आहेस ना, ते त्याच्यामुळेच आहेस। का माझं काही नाहीये का त्यात? नाही, माझं काही डोकं नाहीये। अरे ते रेती बंदरचं टेंडर आपल्याला कसं मिळालं? तो किती वर्ष प्रयत्न करत होता, मिळालं त्याला? बात करताय दादासाहेबांना आपलं स्टेट लेवलचं पॉलिटिक्स खेळत राहू दे, ठीक आहे ना, करू दे त्यांना। पण आपल्याला जी पॉवर मिळाली तिचा आपण नीट वापर करायचा। लायसन्स प्लीज। काय झालं साहेब, काही टेररिस्ट घुसलेत का डोंबिवलीमध्ये? अरे वेलणकर साहेब, आपण नाही, आपलं रुटीन चेकअप आहे बारवाल्यांसाठी। ठीक आहे, आपली गाडी जाऊ द्या। नाही, तुम्ही तुमचं काम करा। काय साहेब, आपल्या दादासाहेबांच्या मेहरबानीने तर मी इथे आलो ना। पाटील, ही गाडी जाऊ दे। वेलणकर, तुझा बंगला आला। अरे घर आहे माझं, हे घर आहे। गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट। हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, माझं घर जाळून टाकलं। काय झालं? दीपाला सर। अरे आता दीपा बंद झाला असणार। शोध बोलिया उघड झाला, चालतोय की नाही? चल। ए ए ए ए ए हरला। आता माझी पाळी। एक मिनिट, एक मिनिट। हा डोळे बंद कर। दिगदा दिग दिग दी
दा दिग दिग थे त त थे दिग दा दिग दिग थे ती त्राम पप्पा सिगरेट नको पिऊस ना मला धुराने त्रास होतोय क्यों बुझाई जला जला सिगरेट मेरी को जला मेरी बेटी को जला माझं घर जाळून टाकलंस घेऊन आलास मला फरफटत तू हात नाही लावायचा बाट लावून टाकलीस तू आई अरे असं बघतोयस काय शुंभासारखा उठव तिला पडलीये ती माझी बेटी इतकाही दम नाही राहिला तुझ्यात हा हे हात नको लाव याद राख साला पैसा इतका वाईट असतो का रे पैसा की आपलं घरदार जाळून टाकतो नाही ही सगळी मिडल क्लास मेंटॅलिटी आहे मला एक गोष्ट सांग जर पैसा एवढा वाईट असता तर लोक तो मिळवतीलच कशाला सही है सांग सही है नहीं सही है नागपूरला शाळेत लहानपणी आमच्याकडनं रोज एक सुविचार लिहून घ्यायचंय कुठला कर भला सो हो भला नेकी कर दर्या मेटा करेक्ट आणि हे जे सुविचारांचं स्लो पॉइझनिंग आहे ना सालानं आपल्याला हे करू देतं ना ते करू देतं ही नीती अनिती सगळ्या मिडल क्लास लोकांसाठीच आहे आयुष्यात सगळ्यात मोठी चिंता कुठली आहे सांग चल बता बोल चल बता सबसे बड़ी फिकर तू सांग लोक क्या कहेंगे लोक काय म्हणतील मी हे केलं तर लोक काय म्हणतील मी ते केलं तर लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील पॉइंट आहे साल जशी काही जिंदगी नाहीये एक रियालिटी शो चाललाय आणि आपल्यावरती कोणीतरी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत आणि आपल्याला बघतायत सगळे घरात बसून सगळे बघतायत साला कोणी नाही बघत आहे कोण बघताय कोणी आहे काय कडे कोणी तू बस आला अरे कोणाकडे वेळ आहे आपल्याला बघायला तू बस रे कोणाकडे वेळ आहे सावंत आता मी थांबणार नाही म्हणजे हे बघ माझ्याकडे पैसा आहे पॉवर आहे ना आता आपण याचा चांगला वापर करूया आपण याचा सही वापर करूया आपण देशपांडेला खुलेआम सपोर्ट करूया आणि आपल्या पॉवरनी भ्रष्टाचार मिटून टाकू आणि मग आपण बिल देऊ भ्रष्टाचार मिटून टाकू नाही बिल देऊ आधी आणि भ्रष्टाचाराला मिटून टाकू मिटू उज्ज्वला
वेलणकर मी मेले तर माझे डोळे काढून माझ्या अंतराला दे. तू मेलास तर तुझे डोळे काढून मी फेकून देईन, पण अंतराला नाही देणार. तुम्ही द्याल ना माझ्या अंतराला डोळे? हो प्लीज तुम्ही द्याल ना माझ्या अंतराला डोळे? हो प्लीज माझ्या अंतराला डोळे द्याल ना. हो माझ्या अंतराला डोळे द्याल ना तुम्ही प्लीज. माझ्या अंतराला डोळे द्याल. हा बोल. नाही, उद्या सकाळी मला दुसरीकडे जायचंय. आपण ठीक आहे ना, ते डॉक्युमेंट्स मी त्यांच्याकडून आणून ठेवतो. हं? मला ते बघायला लागतील ना. मग ठीक आहे. हा, इथून पुढून डावीकडे घे. वो तो नहीं है. ओ ठीक है, तो फिर मैं बाद में आता हूँ. एक मिनट, अंदर आइए. आपके पेपर्स रखे हुए थे. हाँ. ले जाइए. अच्छा हुआ आपने पेपर्स ले लिए, वरना मुझे और मार पड़ती. पेपर्स मी नाही घेतले तर? तुमने दिए ही नहीं होंगे, ऐसा कह के मारते. वैसे आने के बाद मारने वाली ही है. उन्होंने कहा था कागज देने की जरूरत नहीं है, बस उनकी साइन ले लेना. मैंने सोचा आपको पढ़ने होंगे. बिना पढ़े कोई कैसे साइन कर सकता है, चाहे किसी पर कितना भी भरोसा क्यों ना हो. दादा हळू. तू सोडली होतीस ना? तू ते सोड, पहिले काहीतरी चांगलं पीस जा. नाही असू दे. दादा, त्या देशपांडेच्या लफड्यात तू नको पडू. तू डर मत. तुझा दादा आता पहिल्यासारखा नाही राहिला. तीच तर भीती आहे. तुम्ही लोक पागल झालेत का? इतकंही काही बदललेलं नाहीये.
आरशात तर सगळं उलटच दिसतं. बघ किती बदललायस तू. तरी वो मुस्कान कहाँ है? टिपिकल मिडल क्लास बकवास. बंगला नाही दिसत, गाडी नाही दिसत, मुस्कान ढूंढता है. साला तोच रोमॅन्टिसिझम. धट्टी कट्टी गरिबी, लुळी पांगली श्रीमंती. अरे पावर नाही दिसत, पैसा नाही दिसत, मुस्कान शोधतोय. मुस्कान काय करणार तू या पॉवरचं? काय करणार म्हणजे? मी देशपांडेला पॉवर मध्ये आणणार. सामान्य माणसाला मी पॉवर देणार. आणि हा रोमॅन्टिसिझम नाहीये. कैरी पिकल्यानंतर त्याला आंबा म्हणतात. तो परत कैरी नाही बनू शकत. पॉवर आल्यानंतर सामान्य माणूस सामान्य नाही राहत. तूही आता सामान्य नाहीयेस. पॉवर आल्यानंतर तुझा देशपांडेही सामान्य नाही राहणार आहे. आनंदच्या घरनं आहे. आनंद हा एक अजून फंड आहे. आनंद आणि मुस्कान. याच आनंदाच्या शोधात मी या बुध शुक्र या सगळ्यांनी माझी बोटं भरून टाकली. त्या आनंदला वेळेवर पैसे मिळाले असते तर कदाचित त्याची ही हालत झाली नसती. आता मी साला त्याचा खर्च उचलतो तर म्हणतात की तो माझा गिल्ट आहे. आनंद काय माझी जिम्मेदारी आहे? फक्त माझी? दादा, आनंद गेला. सीमा वहिनीचा फोन होता. उद्या सकाळी अंतिम संस्कार आहे. आनंदचा अंतिम संस्कार. दादा, ऐकतोयस का तू? आपला आनंद गेला. हा कळलं. आनंदचा अंतिम संस्कार. पुण्याला जायला लागेल. जाऊया. उज्ज्वलाला घेऊन जाऊया. सीमाला भेटून तिला बरं वाटेल. उद्या तू बंगल्यावर येतोस का मी तुला घ्यायला? नाही, मीच येतो. ठीक आहे. सरळ घरी जा आता. सहज बोललो. येतो. आहो, उठा. जायचंय ना? उठा. काय? आनंदच्या घरी जायचंय ना? आपण जातोय ना? अगं आपल्याला कुणाच्या मैताला जायचंय. अहो, मी पागल झाले का? मला काही समजेल असं झालंय का? अहो, तुम्ही मला सोडून नका जाऊ प्लीज. कोणासाठीच नाही, पैशांसाठी पण नाही. मला सोडून नका जाऊ. कल रात कहीं गए थे क्या? आओ, नाराज नका हो. मी काय चुकीचं विचारलं का? नाही सॉरी. नाही, एक
नाही 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 नाही, FIR तर तुला करावीच लागेल. तुझा हक्क आहे तो, आणि तो तुला मिळालाच पाहिजे. अरे मी तर तुला मदत करीनच, पण ही लढाई तुझी आहे आणि तुलाच लढायची तुम्हाला आहे. पाहिजे? नाही ठीक आहे, गुंडगिरीने काही होणार नाहीये, समजलं? चला. हे बघा वेलणकर साहेब, झोपलेल्या माणसाला आपण जागा करू शकतो, पण सुस्त माणसाचं काय? सामान्य माणूस सुस्त आहे, त्याला मुळीच काही करायचं नाही. त्याला जागा करायचं सर्वात कठीण काम आपल्याला करायचंय. वेलणकर, तो जागा झाला ना, वर सरकार हलेल. प्रॉब्लेम त्यांच्यात नाहीये, प्रॉब्लेम आपल्यात आहे, आणि तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पण चांगल्या कामासाठी पैसा पाहिजे आणि पॉवर लढण्यासाठी. नाही, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ, ते माझ्यावर सोडा तुम्ही. आपल्याला दादासाहेबांच्या विरोधात का जायचंय? नाही, मी विरोधात नाही जात आहे कोणाच्या, मला फक्त भल्याच्या बाजूने उभं राहायचंय. दादासाहेब आमच्यासारखेच एक वर्कर होते, अरे मीही मानायचं त्यांना, पण आज एस्टॅब्लिशमेंटनी त्यांना जनावर बनवलंय. पॉवर. वेलणकर, ही जी पॉवर आहे ना, ही असलमध्ये तुमच्या आतल्या माणसाला कमजोर बनवते. हो घ्या ना. एक मिनिट. हा वेलणकर साहेब बोलताय. काय वेलणकर, काय चाललंय? नाही, काही नाही साहेब. देशपांडे काय म्हणतोय? नाही, काही नाही. तू एक काम कर, मला भेटायला ये. दादासाहेबांचं आपल्या माणसांवर लक्ष असतं, कळलं का? साहेब, मला आपल्या लाईनीने जायचंय. मला जे सही वाटतंय ते मी करतोय. मी तुमचाही खूप आदर करतो. देशपांडेही तुम्हाला मानतात, ते तुमच्या विरोधात नाहीये. मी तिथेच आहे सर. पण साहेब, त्या डोंबिवलीची हालत खूप खराब आहे. आम्ही थोडं एकत्र काम करू लागलोय. आणि हॅलो. हा साहेब, मी त्याला घेऊन येतो. हॅलो. हा हॅलो. दादासाहेबांचा फोन. तेरा कुछ नहीं होने वाला. तू बुडशीलच, सोबत आम्हालाही बुडवशील. चल. भला माणूस आहे देशपांडे, आणि आता तर त्याला वेलणकर साहेबांचा सपोर्ट पण आहे. पण वेलणकर कोणाच्या सपोर्टवर उभा आहे? नाही, तुमचं बरोबर आहे साहेब. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. पण ही पण फॅक्ट आहे की आज आपण इथे टिकून आहात, याचं कारणही मीच आहे. आठवते ना? नाही, मी तुमचं काही नुकसान नाही होऊ देणार साहेब. तुम्ही फक्त देशपांडेंच्या आड नका येऊ. दादा, तू दादासाहेबांच्या विरोधात का जातोय? ते काहीही करू शकतात. नाही, मला दादासाहेबांची फिकीर नाहीये, त्यांना मी बघून घेईन. बघून घेईन? तू तो नाही, हे सगळं मी परत केलंय, माझ्याकडे काहीच नाहीये. मग पण त्यांच्या मनात ती भीती तर आहे. मी त्या भीतीशीच खेळतोय. रात्रीची मस्करी नको करूस, दात तोडीन. अरे जिंदा बचेगा तो ना, जा देख कितने मरे तेरे वजह से. हॅलो.
हॅलो. हॅलो. मी साईटवर आहे. सावंत, हे कसं काय झालं? काय करतोस काय तिकडे तू? मी मदत करतो लोकांना. तू वेडायस का? अरे त्यांना जर कळलं ही बिल्डिंग तूच बांधत होतास तर काय करतील माहिती का तुला? कळतं का तुला काही? अरे पण माझी काय चूक आहे? फक्त तुझा विचार कर. यात तुला कोण वाचू शकतं त्याचा विचार कर. वेलणकर, तुला मदतीची गरज आहे. बिना पढ़े कोई कैसे साइकिल करता है? किसी पर कितना भी भरोसा क्यों ना हो. हे तुम्ही चांगलं नाही केलं. त्या लोकांची काय चूक होती? हं? मला मारायचं होतं ना. तुला मारणं फार सोपं आहे रे, पण त्याने तू हुतात्मा होशील. मी तुला संपवणार. सामान्य माणसाचा कैवारी जेलमध्ये टॉयलेट साफ करणार. मग चांगलं आहे ना. आतमध्ये तुमची कंपनी असेल. कंपनी? तू एक काम कर. हे बघ, उद्या सकाळपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झालेला असेल. तुझी बायको, तुझा भाऊ, तुझी पोरगी. अरे येडे लोक काय म्हणतील? सावंतने तुला पार्टनरशिप का ऑफर केली? मिसेस दीक्षित कोण आहे? साधा विचार नाही केलास तू. असले खेळ खेळायची तुझी अवकात नाही. वेलणकर, आता तुला पॉइंट ऑफ रिटर्नच नाही. तुला पण नाही. आपण दोघे आतमध्ये टॉयलेट साफ करूयात आणि बाहेर देशपांडे राज्य करेल. हं? टॅक्सी, टॅक्सी. चल डोंबिवली चल. साहब, यार का कोनो टैक्सी डोंबिवली नहीं जाएगा. हाँ तो चलो वीटी स्टेशन. कितना? बहुत ज्यादा हो गया. एक डोंबिवली द्या. गोल्ड या सिल्वर? हाँ? सिंगल का रिटर्न? रिटर्न द्या. डोंबिवली रिटर्न. परत जायचंय बायको मुलीकडे.
घ्या. मारू नका ऐका माझं नाही मर गया लगता है. अगला स्टेशन ठाणे. हसत असतो, खेळत असतो, उगाच खोटं रागवत असतो. माझा पप्पा स्ट्रॉंग शूर, माझा पप्पा एकदम सही. माननीय राज्यपाल महाराष्ट्र. घरात बाहेर अख्ख्या जगात पप्पासारखं कुणीच नाही. पप्पा नाही तर मजाच नाही, पप्पा नाही तर काहीच नाही.